मनाचा श्लोक क्रमांक 46. मना जे घडी राघवे वीण गेली, जनी आपुली ते तुवा हानी केली. रघुनायका विण तो क्षीण आहे, जनी दक्ष तो लक्ष लावून पाहे. हा श्लोक वाचल्यानंतर मला कवी कुसुमाग्रजांची एक कविता आठवली. क्षणभंगुर या जीवनाला काहीतरी अर्थ द्यावा, जगण्यातल्या प्रत्येक श्वासाला एक सुवास द्यावा. कसं आहे हे जीवन? एका शब्दात सांगितलंय, क्षणभंगूर. क्षण म्हणजे एक क्षण आणि भंगूर म्हणजे नष्ट होणारा, सतत नष्ट होणारं, प्रत्येक घटिका पुढे पुढे जाणारं असं हे आपलं जीवन आहे. आजचा क्षण आहे तो उद्या नाही, नंतर नाही, उद्या सोडून द्या, नंतरही नाही. इतकं हे जीवन क्षणभंगूर आहे. आणि या क्षणभंगूर जीवनाला जर अर्थ द्यायचा असेल तर तुमच्या जगण्याच्या प्रत्येक श्वासाला तुम्हाला एक सुवास द्यायला लागेल, असं कवी कुसुमाग्रज अतिशय सुंदरपणे सांगून गेले. जगण्याला सुवास द्या म्हणजे काय? म्हणजे काय करायचं? जीवनाला अर्थ द्यायचा म्हणजे काय करायचं ते सांगितलंय रामदास स्वामींनी यावरच्या श्लोकात. मना जे घडी राघवे वीण गेली, जनी आपुली ते तुवा हानी केली. जो क्षण तुझा राघवाच्या स्मरणाशिवाय गेलेला आहे ते जणू काही तू हानी करतोय स्वतःची. तुझ्या या जगण्याला जर अर्थ द्यायचा असेल, तुझा प्रत्येक क्षण हा पावन व्हावा असं तुला वाटत असेल, तुमचा प्रत्येक क्षण कुसुमाग्रजांनी सांगितलेल्याप्रमाणे तो सुवासिक व्हायला हवे असेल तर राम नाम, रामाचं स्मरण हेच अशी एक गोष्ट आहे की जी ही तुम्हाला देऊन जाईल. प्राजक्ताचं फूल बघा, सकाळी आपण बघतो इतकं ताजं टवटवीत असतं आणि जशी जशी दुपार व्हायला लागते ते कोमे जायला लागतं. क्षणभंगूर किती त्याचं आयुष्य, पण जेव्हा ते झाड आपण बघतो किती प्रसन्न वाटतं आपल्या मनात. असं जीवन असावं की त्याचा सुवासाने आनंद मिळतो. आणि हा जर तुला मिळवायचा आहे तर तू काय कर, तर असा एकही क्षण जाऊ देऊ नकोस ज्या क्षणात तू रामाची आठवण नाही कर. नाही का, आता आपल्या समोर अनेक मृत्यू घडत असतात, तरी आपली एक स्वाभाविक वृत्ती काय असते की आपल्याला नाही जाणवत आपल्या आयुष्याचं क्षणभंगूर. आपलं आयुष्य क्षणभंगूर हे आपल्याला जाणवतच नाही. आपण पुन्हा नवीन स्वप्न बांधतो, नवीन एका ध्येयापाशी धावतो, जे चुकीचं नाही आहे, ते केलंच पाहिजे, ती एक जगण्यातली कला आहे. पण हे सगळं करत असताना सुद्धा मना जे घडी राघवे वीण गेली, जनी आपुली ते तुवा हानी केली. म्हणून रघुनायका विण तो क्षीण आहे, जनी दक्ष तो लक्ष लावून पाहे. मग तू काय कर, तर प्रत्येक क्षणाला रामाची आठवण कर. तुझ्या प्रत्येक क्षणावर रामनामाची मोहोर उठव आणि तर तू ज्या जीवनाकरता आलेला आहे, ज्याच्याकरता जगायला म्हणून हा मनुष्य जन्म तुला मिळालाय, त्याचं खऱ्या अर्थाने तू प्राप्त करशील. ते समाधान, ते वैभव, ते आत्मज्ञान, ते तुला सहजपणे मिळेल. कारण रामाशिवाय दुसरं असं काही सत्य नाही आहे. त्याची एकदा कास धरली की चांगल्या मार्गाला तुम्ही लागलाच म्हणून समजा. मन इकडे तिकडे भटकणार नाही, कशात गुंतणार नाही, कर्तव्य करत राहू, जे जगायला आलोय ते जगत राहू, जबाबदाऱ्या घेत राहू, जगण्याकरता जी कर्म आहे ती करत राहू. पण मनामध्ये एक सुवास असेल. तो कसला असेल तर रामनामाचा असेल. आणि म्हणून जर तुला व्यर्थ घालवायचं नसेल तुझं आयुष्य, तर रामनामाकडे चित्त लाव, स्वतःचं कल्याण कर आणि क्षणोक्षणी भंग पावणाऱ्या आपल्या आयुष्याची नौका तू पहिलं तीराला लाव. मला सुचलेल्या 2 ओळी फक्त मी तुमच्यासमोर मांडते की क्षणोक्षणी रामनाम हे तू धर अनुसंधान, पळणाऱ्या त्या क्षणांना तू दे तेजाची झालर.
अशा पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या उदाहरणांचा दाखला देत समर्थ आपल्याला पुन्हा पुन्हा त्या समर्थ असणाऱ्या, सत्य असणाऱ्या रामाचं नाम घ्यायला सांगतात. धन्यवाद.